आज एक अभूतपूर्व यश आपल्या डोळ्यासमोर दिसतंय। माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर, ज्याला आपण प्रो इन्कम्बन्सी म्हणतो किंवा विश्वासदर्शक अशा पद्धतीचे निकाल या आपल्या या राज्यातल्या निवडणुकांमध्ये दिसत आहेत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा तंबू उखाड दिया। ममता बॅनर्जी यांचा कुराज्य आणि त्यांच्या राज्यात होत असलेले नागरिकांवरचे अन्याय अत्याचार या सगळ्या विरोधात बंगालच्या समस्त जनतेने, मतदारांनी एक मोठं मॅन्डेट माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला दिलं आणि TMCचा तंबू उखाड दिया या पद्धतीचं चित्र समोर येत आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आसामी नागरिकांचं, मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि तिकडचे मुख्यमंत्री हेमंता यांनी केलेल्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास जनतेने भारतीय जनता पक्षाला दाखवला। अभूतपूर्व यश आसाममध्ये मिळालं आहे। समोर चित्र स्पष्ट दिसतंय। पॉंडिचेरीमध्ये सुद्धा NDA पुन्हा सत्ता स्थापन करते, हेच चित्र स्पष्ट दिसतंय आणि विरोधक नामोहरम जनतेने त्यांना नाकारलं, हे चित्र सुद्धा आपल्याला माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात NDAचा पॉंडिचेरीत दिसतंय। आपण बघितलंय केरळामध्ये सुद्धा सर्व निकाल समोर येतील, पण भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ या आता हळूहळू स्पष्ट दिसेल। तामिळनाडूमध्ये सुद्धा DMKचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्षाने NDA बरोबर उभा आहे, हे चित्र दिसतंय आणि याचा आनंदोत्सव हा पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही साजरा करतो आहोत। जय श्रीराम। आज खूप मनापासून आनंद होतोय। पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवत ममता बॅनर्जी यांची हुकुमशाही आणि गुंडगिरीला सडेतोड उत्तर दिलेला आहे। हा विजय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावरचा असलेला विश्वास आणि आदरणीय अमितभाई शहा यांनी केलेलं सूक्ष्म नियोजन, बूथ स्तरावरची रणनीती आणि संघटन कौशल्य ह्याच्यामुळे आजचा हा विजय मिळालेला आहे। मी मनापासून केंद्रीय मंत्री, आदरणीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांचं मनापासून अभिनंदन करते। बंगालच्या जनतेने भय, हिंसा आणि दडपशाहीला ठाम नकार दिला आहे। 300 हुतात्मा कार्यकर्त्यांचे बलिदान आज सार्थ ठरले आहे, हा त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन आहे। 15 वर्षे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधीही हार मानली नाही। हा विजय दाखवतो की राष्ट्रप्रेम आणि विकासाची दिशा जनतेला मान्य आहे। भाजपत आता बंगालमध्ये विश्वास, विकास आणि सुरक्षिततेचं प्रतीक बनली आहे। हा प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे। बंगालमध्ये आता विकासाचा नवा अध्याय आणि सुशासनाची सुरुवात होणार आहे। परत एकदा पश्चिम बंगाल आणि आसामच्या जनतेचे मनापासून आभार आणि राष्ट्रीय नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि कुशल संघटक गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांचं मनापासून अभिनंदन। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।